एवढं सोपं आहे का शिव मावळे गिल्डच्या प्लेअरला हरवणं? तर भावांनो, आज आपल्याला गिल्ड वर्सेस गिल्डचा चॅलेंज आला होता लिन ब्रदर्स गिल्ड कडून. आणि मग त्यानंतर त्यांना इन्व्हाइट केलं आणि कस्टम क्रिएट करून सुरू केला. आणि पहिला राऊंड केव्हा खतम झाला ते पण माहित नाही पडलं. आणि मग आला सेकंड राऊंड. आणि सेकंड राऊंड मध्ये आपल्या गिल्डच्या प्लेअरला काय झालं माहिती नाही, एका बाद एक डाऊनच पडायला लागले आणि शेवटी मिस राहील. आणि आता मी लास्ट एकच राहिलो होतो आणि त्यांचे 3 प्लेअर होते आणि एक प्लेअर माझ्या समोर आला. त्याला M187चा चांगला हेडशॉट मारून डाऊन केलं. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लेअरला सुद्धा मी चांगला हेडशॉट मारून राऊंड आपल्या शिव मावळे गिल्डच्या नावावर करून घेतला. आणि मग आला थर्ड राऊंड. आणि थर्ड राऊंड सुद्धा आपल्याच नावावर झाला. आणि मग आला शेवटचा राऊंड. आणि शेवटच्या राऊंड मध्ये मी सुद्धा 1v3 मारून हा कस्टमला विन केलं. आणि मग लिन ब्रदर्स गिल्डचे प्लेअर आपल्यासमोर 0-4 ने हारले. आणि मग त्यानंतर आले डार्क आयपर्स नावाची गिल्डचे प्लेअर. आणि हा कस्टम मध्ये सुद्धा पहिला राऊंड आपल्याच नावावर होते. आणि मग आला दुसरा राऊंड. आणि दुसरा राऊंड त्यांच्या नावावर झाला. आणि मग त्यानंतर थर्ड राऊंड सुद्धा आपल्याच नावावर झाला. आणि ते पण प्लेअर चांगलेच खेळत होते. एक राऊंड त्यांचा आणि एक राऊंड आमचा होत होता. आणि स्कोर झाला होता 2-2. आणि मग त्यांनी 2 राऊंड काढल्यानंतर आपल्या प्लेअर मध्ये सुद्धा जोश आला आणि त्यांना एक पण राऊंड नाही काढू दिला. आणि हा कस्टमची सुद्धा विन झाली शिव मावळे गिल्ड. आणि मग डार्क वायपर्स गिल्ड सुद्धा आपल्या समोर 2-4 ने हारली. आणि भावांनो, तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत गिल्ड वर्सेस गिल्ड किंवा गिल्ड टेस्ट द्यायचं असेल तर आत्ताच मला फॉलो करून कमेंट किंवा DM करा. चला भावांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.